मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री सद्गुरु चरित्र मधला 4था अध्याय। तर आतापर्यंत आपण 3 अध्याय ऐकले, तर आज आपण 4था अध्याय ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। ऐशी शिष्याची विनती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझे या प्रश्नी आदि मध्य अवसानक प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझे विवेका। अत्रि ऋषीच्या पूर्विका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती, काही जन्मय होती सर्व ठाई। आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याच्या कारणे, आपो नारायण आपण सर्व ठाई व्यासपूर्ण। बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण, तोच ब्रह्मांड नाम झाले रजोगुण ब्रह्मासी निर्मिले। हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते, त्याची ब्रह्मांड देखा फुटून शकले जासी ट्रका। एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही, ब्रह्मा देने उपजून रचिले 14 भुवन। 10 दिशा मनस वचन काळ काम क्रोधादी सकळ, पुढे सृष्टी रचवयासी सप्तपुत्र उपजोवी मोनसी, नामे सांगेन परेसी। 7 जण ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अंगिरस, पुलस्त पुल क्रतु वसिष्ठी सप्तपुत्र झाले श्रेष्ठी। सृष्ट करता ब्रह्मजान सप्तपुत्रामधील अत्रि, तेथून पीठे श्री सद्गुरु संतती सागेन एक चित्ती। सौभाग्यवंता नामधारका अत्रि ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसया। पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण। जिच्या पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो। पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत, स्वर्गशर्य घेईल त्वरित म्हणून चिंतती मानसी। इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्ती पाशी जाऊन विनविताती प्रकोशून। आचार अत्रि ऋषीचा इंद्र म्हणे तसे स्वामी या, पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारून। पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्याय कर्मिसी, अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी। तिचा आचार देखून सूर्य भीतसे गगनी, उष्ण तिची लागे म्हणून मंद मंद तप तसी। अग्नी झाला अतिभीत शीतळ असे वर्तते, वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे। भूमी आपण भिवून देखा नम्र झाली, तिच्या पादुका शाप देईल म्हणून ऐका। समस्त आम्ही भीत असे नेनो घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरून। एखादी यावर तेताची शन, तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाव। तू जगदंबा देवराया जाईल आमचा स्वर्ग ठावा, म्हणून तुम्हा सांगो आले न कराल जरी उपाव। यासी सेवा करू आम्ही तिची द्वारी अहर्निशी राहू चित्त धरून। ऐसी ऐकून त्रिमूर्ती महाक्रोध कापती, चला जाऊ कैसी सती। पतिव्रता म्हणती व्रतभंग करून तिची, ठेवून येऊ भूमिसी अथवता वैवताला यासी। पाठवी म्हणून निघाले वास पावया सतीचे, त्रिमूर्ती वेश धरती भिक्षुकांचे। आश्रम आले अत्रिचे अभंग्यात होऊन, ऋषी करावया गेला अनुष्ठान। मागे आले त्रिमूर्ती आपण अनुसयाशी आश्वासन, अतिथे आपण आलो म्हणती। शेदे करून बहुत पीडून आलो आम्ही ब्राह्मण, त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अन्नाक्या ठाई। सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत, ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसये। इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही, ठाकून आलो याच्या कामी इच्छा भोजन मागवया। इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनिया, बैसुकार करून या शालन केले चरण त्यांचे। अर्घ्य पाद्य देऊन त्याशी गंध अक्षदा पुष्पासी, सेवा करू तव ऋषी मुनीची आरोगण झारीजे। अतिथी म्हणे तयेवेळी करून आलो आपण अंघोळी, ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे। वास पाहुनी अतिथी काय केले पतिव्रते, ठाय घातले त्वरित केला तेथे बैसकार। बैसुनिया पाटावर धृतीसी पात्र भिकार करून घेऊन आली अनुसया नारी। शाक पाक तयेवेळी तिशी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दूरी। देखुनी तुझे रूप सौंदर्य अभिष्ट मानसी, अनिक वसे नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियसी। अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी। ऐकून अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन, आले विप्र पावया मन। पुरुष कारणिक होतील पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तापोनी। पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत खळ। पतीचे असे जरी तप फळ, तारील मज म्हणित असे। ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे, तयाशी भोजन करा स्वामी चित्तेसी। वाढेन नग्न होऊ नग्न म्हणित असे, पाकस्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरणचे। वस्त्र फेडूनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे, माझी
तेवढी नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तेची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखून अनिसया भयचकित होऊन पुनरपि वस्त्रे नेसून आली तया बाळकापाशी रोदन करीत ती तिन्ही बाळे अनुसया राहावी वेळोवेळी शुद्धार्थ झाले केवळ म्हणून कडे घेतले कडे घेऊन बाळकाशी स्तनपान देतसी हर्षी एका सोडून एकाशी निवारण करी शुद्धेचे पाया पा नवल काय घडले त्रिमूर्तीने बाळक झाले स्तनपान मात्रे शुदा केली तप फळ ऐसे पतिव्रतेचे ज्याच्या उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवांगण त्याची शुदा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची शुदा स्तनपानाशी केवी झाली निवारण भाडक्षा कर्पूर गौरम पंचवक्र काळांगणी रुद्र स्तनपान करावी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया आयशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकती कवनी त्रिमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकाशी खेळवत असे तिघांशी घालून बाळका पाळणेसी पैदे गायी तयेवेळी पैदे गायी नाना परी उपनिषार्द अंतकुसरी वती उल्हासे सप्तस्तवरी संबोखित असे त्रिमूर्तीचे इतके होता तयेवेळी मान्याद काळी अतिथी वेळी अत्री ऋषी मन निर्मिळी आले आपल्या आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसत असे तयेवेळी तिने सांगितला सारा वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेच म्हणत नमस्कार करीत असे नमस्कार अत्री देखा संतोष विष्णू पिनायिका आनंद झाला चतुर्मुख प्रसन्न झाले तयेवेळी बाळे राहिली पाळणेसी निज मूर्ती ठेले सन्मुखी साधू साधू अत्री ऋषी अनुसया पतिव्रता तुष्टल तुझ्या भक्तीशी वर माग इच्छेसे अत्री म्हणे सतीशी जे वंचित ते माग आता अनुसया म्हणे अत्रीशी प्राणेश्वर तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावया आमच्या पुत्रोपरी याची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजलयासी त्रिमूर्ती राहिले तिच्या घरी अनुसया पोशी बाळकापरी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाचा परियसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर ते दुर्वास नाम ठेवले तिघे पुत्र अनुसयाचे दुर्वासा आणि चंद्र देखा हुबे राहून माता भीमुखा निरोप मागती कवतुका जाय तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आंबी ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरित चंद्रमंडळी वास आमचे नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा त्या धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रिमूर्ती तोच जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरून तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रिमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वासा चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आपले अनुसयाच्या घरी देखा त्रिमूर्ती राहिले मूर्ती एक नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री सद्गुरूचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसत असे सिद्धासी जय 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 सिद्ध योगेश्वरा भक्तजनाच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझेने प्रसाद म्हणजे ज्ञान उपजल सती काज तारका आमचा योगीराज विनंती माझे परियसा दत्तात्रेयचा अवतार सांगितला पूर्वापार पुढे मागती अवतार झाले श्री सद्गुरु कवने परी निरोपावे विस्तारून बाळकाशी सांगावे सामी प्रीतीची सद्गुरु मूर्ती अवतार झाले कसे अनुक्रमे निरोपावे मने सरस्वती गंगाधर पुढेल कथाचा विस्तारो ऐकता होय मनोहर सगळा भिष्टी साध तिसरी श्री सद्गुरु चरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री निसूय सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे त्रिमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थम ध्याय श्री सद्गुरु दत्तात पर्ण नमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त। तर मित्रांनो हा अध्याय ब्रह्मा विष्णू महेश यांचा होता चौथा अध्याय। तर आता आपण पाचवा अध्याय ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा। श्री सरस्वती नमः सद्गुरुभ्यो नमः। नामधारक भक्तासे सिद्ध सांगे विस्तारुनी अवतार झाले मानुषी भक्त जन तारावया ऐके भक्ता नामधारका अमृषी कारणे विष्णू ऐका अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूपे घेत असे मत्स्य कुर्म वरा देख नराचे देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी दशरथ कुळी जन्म झाला प्रखर अवतार श्री रघुराम राजा होऊन मागच्या जन्मी गवळी या घरी कुरी राखी वस्त्र फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊन कलकी अवतार जान तुरंगा रूढ काय आवडे नाना प्रकारे नाना वेश अवतार धरी ऋषिकेश तारावया साधू मानुष दृष्ट निग्रह करावया द्वापार जाऊन झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी आचार होऊन प्रबळी वर्तती महिमा कलयुगी भक्तजन रक्षणार्थी अवतारला से सद्गुरुनाथ सग्रांग कारणे भगरथी आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्र नीता आराधले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्रय झाले परियसा पीठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंश
नामशी आपस्तंभ शाखेसी नाम आपण राज जाण त्याची भार्या नाम सुमर्ता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे ऐसी असता वर्तमानी पती सेवा एक मनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परिये सावर तथा ऐसे एक दिवशी झाला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्याशी तया विप्रा घरी देखा न जेवती ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रय शासकात्कार प्रसन्न झाले तयेवळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप धावले अतिगण पतिव्रता धरुण चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रय म्हणती तियेशी माग ओ माते जे वश्यसी वांचसी जे जे वासना तुझ्या मानसी पावेल त्वरित म्हणितले ऐकुनी स्वामींचे वचन विप्र वनिता करी चिंतन विनवितसे कर जोडून नाना परी स्तवनिया जय जय जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता माझ्या मनी असे अर्था पूर्वावी ते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणे वाक नेती केवी वर्णू तुझी कीर्ती भक्तवत्सल कृपानिधी मिथ्या नव्हे तुझ्या बोल जे का ध्रुवासे दिधले अढळ विभीषणाशी स्थापिले राज्य लंकाद्वीपाचे भक्तजना तू आधार व्हाया धरिषी अवतार बिद्र असे चराचर 14 भुवना मांजरी माझारी आता माते वर देसी वासना से मानसी नव्वा अन्यथा बोलसी कृपा सिंधू देवराया माझी मनाची वासना तुवा पूर्वावी जगत्र जना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागले ऐकुनी तिचे करुणावचन संतोषला त्रिमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जाननी म्हणून से तव बोलती पतिव्रता स्वामीचे निरोपले आता जननी नाम मज ठेवता करा निर्धार याची बोलाचा मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित जे राहिले असते आता सजीवन अक्षहीन पादहीन योग्य झाला नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असूनी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद देव सदुषा तुम्हासारखा मजा आता ऐकुनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे कार्य कारण दीक्षार्थ भक्तजनांसी मने तापसी तियेसी पुत्र होईल तुझ तापासी उद्रील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलयुगी असावे तुम्ही त्याच्या बोली एवरी न राहावे तुम्हा जवळी ज्ञान मार्ग अंतर्बळी तुमचे दैन्य हारक देखा इतके सांगून तापसी अदृश्य झाला पर्यसी विस्मय करीत असे मानसी विप्रवंता तये वेळी विस्मय करून घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत असे म्हणती होईल दत्तात्रय माध्यमन समयी अतिथी काळी दत्तात्रय येती तये वेळी विमुख न व्हावे तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रयाचे स्थान जाण माहूर करवीर क्षेत्र खून सदा वास यांचे भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रयाच्या स्थान जाण माहूर करवीर क्षेत्रकून सदा वास यांची ग्रामा पाचळेश्वर नगरात नाना रूपे भिक्षुके वेशी दत्तात्रय येती हर्षी न पुसती माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालीजे विप्रसी म्हणे पतीसी अजी अभ्यज्ञा केली मी तुम्हासी ब्राह्मण जेवता तयेसी भिक्षा घातली म्हणी तसे ऐकून सतीचे बोल विप्रमन संतोषले म्हणे पतिव्रती भले केले पित्तर झाले माझे तृप्त करुणी कर्म पित्रांच्या नामी समर्पावे विष्णूशी आम्हासे शासकात्कार आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धाले झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रिमूर्ती अवतार धन्य धन्य तुझी माता जोवर लादले मुख्य आता पुत्र होईल तुझ भ्रांता धरी चिंता मानसी हर्ष निर्भर होऊन राहिली दोघे निश्चित मनी वर्तता झाली अंतर्वर्णी विप्रसी परियेसी तयेवेळी मिळवून समस्त विप्रकळी जातक वर्त येती तयेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकून म्हणता माता पिता हो का आमचा कुळ उद्धारता आम्हासी वर धितला दंता म्हणून ठेवले तयाना श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले तया ब्राह्मणे अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याच्या घरी झाला 7 संवंतरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला दुजोत मम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झालो वेदचारे मी मासा तर्क अतिविस्तारी म्हणे लागला तये वेळी ऐकून समस्त नगर लोक विस्मय करीती सगळे होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहार प्राचित समतांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांचे वर्तदायचे पर्येसी झाला संवंतर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधरा विचार करती पुत्रासव 12 विवाह तुझ 12वे करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझा वांछा सांगा न कराल विवाह मज तुम्ही सांगेन ऐका विचारले आम्ही वैराग्य श्री असे नेहमी कामी आमचे तीर्थ असे ते स्त्रिया वाचून अनिक नारी समस्त जाना माते सरी जरी अनाल ते सुंदरी वरू म्हणते तयेवेळी आपण आपसी तापसी ब्रह्मचारी योगश्रिया वाचून नारी नलगती हा बोल धरा निर्धारी श्रिया वल्लभ नाम तुझे श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ ऐसे तुझे नाम झाले त्रिमूर्ती कैसे
सूचक भिक्षुक सांगितले, निर्गुण सत्य झाले म्हणी तसे. आता याची बोलासी मोळा घालतो पर्यसी. यज्ञ आले भरवंशी म्हणून विचारिसे तैवेळी. न म्हणावे पुत्र याशी अवतार पुरुष तापसे. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणते माता पिता. निश्चय करून आपल्या मनी पुत्राशी म्हणती. जनक जननी होता आशाबद्ध होऊन प्रतिपाळासी म्हणून ऐसे मनी व्याकुळत डोळा निगती अश्रुपात. माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या. देखुनी माताचे दुःख सपोकी तसे. परमपुरुष उठून आपल्या करमाळिके अश्रुपात पोषित असे. अव माते न करी चिंता जे जे वंशती तेईल आता. दृढ करून या चिंता राहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले अंतकरण रक्षिषे आम्हे म्हातारपणी. दैना वेगळे करिषे म्हणून पुत्र असती आपणा. दोन पाय पांगुळ अक्षहीन त्यात पोसावे आता कोण. आमते कोण रक्षिल ऐकून जननीचे वचन. अवलोकित असे अमृत नयनी पुत्र दोखे जाले. सगुण आली दुष्ट चरणी धीक. जैशी चिंतामणी स्पर्श लोखंड होय सुवर्णांसी. म्हणती तक्तक्षणी दोघे येऊन लागती चरणा. कृतार्थ झालो म्हणून आश्वासन तयेवेळी दिला वरू. तत्काळी पुत्र पौत्रादी नांदेल प्रबळी. स्त्रियायुक्त सनातन सेवा करल जनक जननी. पावाल सुख महाज्ञानी य सौख्य पावन. व्हाल मुक्ती निश्चित ऐसे बोलून तयाशी. संभोगी तसे मातसे पाहुनी धोका. पुत्रांशी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे. शतायुष्य निर्धार धरे व मानसी. कन्या पुत्र होतील त्याशी पुत्र व्हाल नयनी. अखंड लक्ष्मी याच्या घरी. याचे वंशा पारंपारिक कीर्तिवंत सराचरी. संपन्न होतील वेदशास्त्री आमची अव्यज्ञता ना करी. निरोप द्यावा अहो आता जाणे असे अंतरपता. दीक्षा देणे साधूजन ऐसे सांगती साधूजन. मात्या पित्याशी अदृश्य झाला पर्यसी. पावला त्वरित पुरी काशी. गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बद्रिकान आश्रम. भेट घेऊन नारायण अवतार असे आपणा. कार्यकारण मनुष्य देई दीक्षा करावया. सिद्धाचे वचन विनवी नारक नामधारक आपण ते पर्यसा. श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधर. श्री सद्गुरु चरित्र सारामृत परमकथा कल्पतरु. सिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे. दत्तात्रय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचम अध्याय समाप्तम. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वते दत्तात्रय पर्ण नमस्कृ. श्री सद्गुरुदेव दत्त. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो इथे आपला 5वा अध्याय समाप्त झालाय. तर आता 6व्या अध्यायाला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपण अध्याय 6व्याला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाश केले जी आम्हासी. श्री सद्गुरुपीठ आद्या ते त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थ करावया. किंक कारण विशेष काय असे गोकुर्णी क्षेत्र म्हणे गेले तया स्थाना. तीर्थ असता अपरंपार स्मस्त सांडूनी प्रीतिकार. कैसा पावला दत्तात्रय अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ श्री विस्तारुनी आपणासी. सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागते चरणासी. नामधारक प्रीती करी. ऐकुनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध. आपण सांगत असे विस्तारून असे सद्गुरु चरित्र पर्यसा. एक शिष्या शिकामणी तुवा पाशी पुशिले जे का प्रशी. संतोष झाला अंतकरणी सांगतो चरित्र. श्री सद्गुरुचे तुझ करता गा आम्हासी. लाभ झाला असम साहसी. श्री सद्गुरु चरित्र सांगावयाशी उत्कंठा मानसी होत असे म्हणे तसे त्रिमूर्ती अवतरून तीर्थ हिंडती केवी. आपण विशेष पातेला गोकर्णे म्हणून पुससी आम्हासी. दत्तात्रय देव जान तीर्थ हिंडे यांची कारण. भक्तजना दिशा करणे उपदेश तसे हितार्थ. विशेष तीर्थ आपले स्थान गोकुर्णी असे शंकर. आपण याची कारणे निर्गुण त्रिमूर्ती वसे तये स्थानी. गोकुर्णीचे महात्मे सांगता असे अनुपम. एक चित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे ओदत सांगेन तुझ विस्तारत. जे जे वरू वादले असत अपूर्व असे ऐकावया. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव ऐसे ऐका आख्यान. असे विशेषा लंबोदर प्रतिष्ठले. शिष्य म्हणे सिद्धासी तीर्थ महिमा वाणीसी. विघ्नेश्वर प्रतिष्ठले कैसी विस्तारून सांगा मज. ऐसे शिष्य विनवीत असे ऐकुनी बहु संतोष निरूपत असे आद्य. महाबळेश्वर लिंग चरित्र पुलस्ते ब्राह्मणाची भार्या. नाम तिचे कैकई. ईश्वर भक्त अतिप्रिया. शिवपूजा सार्वकाळी नित्य करी. लिंग पूजन पूजा विने निघे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेशी. व्रतभंग होईल म्हणून मातृका लिंग करून पूजित होतो संतोषणी. भक्तिपूर्व अवधारा तिचा पुत्र अति क्रूर. नाम तया
दशाशीर आला तेथे वेगवत्र, माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पूजा, तुझा काय करीत असे मृत्युगाचे लिंग असे, अभाग्य आपुले म्हणीत असे मागते म्हणे तियेशी, पूजल्या फळे कायशी कैकई सांगे पुत्राशी, कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी, कैलास आणूनी तुझ पाशी, दिले तरी होय कैशी, कावे करीत असे सायस, ऐसे म्हणून रावण मातेस करी पण, आणि त्वरित उमा रमण कैलास सहित लंकेसी, पूजा करी तो स्वस्त चित्तेसी, मातृकालिंग असे कायेशी, म्हणून निघाला त्वरतेशी मनोवेगी, निशाचार पावला त्वरित शिवपुराशी, शुभ पर्वत रम्यासी धरून हलवी क्रोधासी, 20 बाहू बजा बळ ओधाळले कैलास भुवन, उपटसे तो रावण दाई शिरे टेकून, उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून, पर्वताशी करे टेकून मांडीशी, उचलिता झाला त्राणीसी, पाताळ सप्त आंधोळले फडा चुकवी, शेष आपण कुर्मे भ्याला कांपून, भयचकित देवगण अमरपूर कापतसे, कंपाय मन स्वर्ग भुवन सत्यलोक विष्णू भुवन, मेरू पडतसे गडबडून, म्हणती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कांपून, भयचकित गिरजा आपण होऊन गेली शिवापाशे, पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आढळ तसे भारीसी, पडो पाहते निर्धारी, नगरात झाला आकंत, बैसले ती तुम्हा चित्त, करवा तुम्ही प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागले ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण भक्त माझा परियेसी, खेळीत असे भक्तीने ऐसे वचन ऐकून, विनवा गिरजा नामून, रक्ष रक्ष गा शूल पाणी राखे समस्त देवगण, ऐकून ओमेची विनंती, शंकर चेपले वाम असती 10 दिशिरे, भुजा विसास इति शिर कला, संद गिरीत चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणांगत रक्ष म्हणून, त्राही त्राही पिनाक पाणी, जगद्रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझ्या चरणी, मरण कैचे भक्तांचे, शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती, चेपिले होते वाम असती, काढिले त्वरित कृपेन, सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करीत असे अपार, शीर्षेदन धरिले करी, तंतू लावले निज अत्री, वेद सहस्र एकवटून, वर्ण कर्मादी विस्तरून, सामवेद अति गायनी, समस्त रांगे गात असे गण रस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ, त्याची नामे विख्यात, सांगेन ऐका एक चित्त, 8 गण प्रख्यात, उच्चार तसे लंकानाथ, म गण ब्राह्मण विख्यात, न गण क्षत्रिय विनसी, भ गण वैश्य ध्यानसी, य गण शूद्रवंश पर्यसी, ज गण दैत्य गळीशी, र गण भूत प्रेत, त गण स गण तुरुंग रूपशी, 8 गणे पर्यसी विस्तारिशी, गायनेसी लंकापती रावण, गायन करी नवरसेसी, नावे सांगून पर्यसी, शांत भयानक अद्भुत तेसी, शृंगारहास्य करुण रसे, रौद्रवीर बिबतेसी, गायन करी अति उल्हासी, वीणा वाजवी सप्तरवेसी, ध्यानपूर्वक विद्येशी, जंबदीप व्यास ज्याशी, षडज स्वर नाम पर्यसी, कंठाहून उपज ज्याशी, मयूर स्वरे आलपाती, उत्तम यांती उपज त्याची, वर्णकुळी ब्रह्मावशी, पद्यपत्र वर्ण पर्यसी, वनी देवता शृंगारसे, द्वितीय स्वर ऋषभासी, जन्म प्लोष द्वीपासी, उपज हृदय स्थानासी, चाक्ष स्वर ऋषिकुळ प्रख्यात, जन्म क्षत्रिय वंशी, विराज वर्ण यमदेवतेसी, क्रीडा अद्भुत ऐसी, वीणा माजवी रावण, तृतीय स्वर गांधारसी, गायन करी लंकाधीशी, कुशद्वीप वास ज्याशी, नाशिका स्थान अवधारा, अजस्वर आलाप त्याशी, गिर्वाण कुळ वैश्यवंशी, सुवर्ण वर्ण कांतीशी, चंद्रदेवता अद्भुतरसी, मध्यम स्वर चातुर्थक, क्रोंच दीप वास एक, उरस्थान उच्चारी सुखे, क्रोंच स्वरे आलापित, गिर्वाण कुळ ब्रह्मवश, कुंदवर्णे रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता कुरुणाशी, शाल्मली द्वीपभूमीसी, जन्म पंचम स्वरासी, कंठीहून उपज नादासी, कोकिळा स्वरे गातसे, ध्यान करी तया स्वराशी, उपज झाला पितृवंशी, कृष्ण वर्ण रूप त्यांशी, गणनाथ देव हासतेसे, श्वेतदीप जन्मख्यात स्वरसे, नामदैवत ललाट स्थान, नाद व्यक्त दूधरे स्वर आलापी देखा, ऋषिक कुळ उत्तम वंशी, जन्म हाय ध्यानिसा, पीत वर्णे रूप त्याशी, नारद गणेश देव देखा, ऐसे दैवत स्वरांशी, भीम तरस वती उल्हासी, गायन करी भक्तीसी, लंकानाथ शिवाप्रती, पुष्करदीप उपज ज्याशी, निषाद स्वर नाम पर्यशी, उपती तालव्य संदिशी, हस्ती स्वरे गातसे, असुर वंश वैश्य कुळी, कल्प शुद्ध वर्ण पाटली, तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी, भयानक करी देखा, चर्ची व्याकळ असे नेका
येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ राग सहित रागनाशी गायन करी सामवेदाशी श्री रागादी वसंताशी आलाप करी दशी शिर भैरवादी पंचम रागी नट नारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळी आधाळी द्राविडी रागी कौशका माळी देवांग अंधर आनंद लीळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामक्रिया मंजरीसी गौडकी देशाशी हारीसी गायन करी लंकेश्वर भैरवी गर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्रोटकी मोटकी देखा टंकाशी सुधा नाटकी सैवदी मालवी ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग बंगाली रात मध्यम राग वेळावली देशाक भैरवी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रांतकाळी गात असे बराडी ललिता गुर्जरीसी गौडक्री अहिरी कौशिकेसी माध्यान समयी गायनाशी रावण करी परियसा कुरंजी तोडी मालत्रियसी देशाखम पंचम परियसी अपरज्ञान वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गात असे चारी प्ररे गोडीसी रामकली श्री रागाशी देवक्री पंट मंजिरेसी वसंत रागी ऋतुकाळी ऐसे 36 रागेशी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप हाय कैसी चंद्रमोळीची भक्ती ते रावणाची भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरित असे निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी 10 भुज स्वरूपेसी उभा राहून संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दाशी अष्टनिधे माझ्याद्वारी चतुर्नानन माझा ज्योतिषी 33 कोटी देव हर्षी सेवा करिता अम्मासी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारखा सेवा करी वस्त्र धूत असे असी कुसरी यम माझ्या आज्ञाकारी निरोपया बेगळान मारी कवना इंद्र परी भावती पुत्र कुंभकर्णा सारिका भात्र स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज मज समान नाही तुझा आलो असी याची काचा कैलास नेईन लंकेशी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीशी कृपामूर्ती दातार ईश्वर म्हणे रावणासी जरी जाड असेले पूजेशी काय करीशी कैलासी प्राणलिंग देईन तुझ जे जे मनाची वासना पुरेल ऐसे जान लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणाशी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करुणी रुद्र अभिषेक करुणी पूजा करी एक चित्त 3 वर्ष 3 जरी पूजसी तुझी माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसे पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परेशी दर्शन मात्र नित्य दोष त्वरिल जातील अवधारी ठेवू नको भूमेवरी जव पावजे तुझ्या नगरी वर्ष 3 पूजा करी तुझ ईश्वरी होशील वरुल लादला लंकेश्वरी केला साष्टांग नमस्कार निरोप दिला कर्पूर गौरम निघाला त्वरित लंकेशी इतका होता अवसरी नारद होता ऋषेवर निघून गेला बेगवतर अमरपुरी इंद्र भवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्त बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी नेली आज तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिदले कर्पूर गौर माणिक दिदला वसे तुझे ईश्वर वशी वर्ष 3 पूजल्यासी तिचे माझे स्वरूप वशी तुझ नगरीचं कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझं ऐसा वर लादून रावण गेला संतोषिनी 33 कोटी देव कोठून सुटतील आता तुम्हासी जावे त्वरित तुम्हावे सेवा करावी लंकनाथा उर्वशी रंभा मेनका त्वरित भेटावी न्यावे रावणासे ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापून नारदाशी विनवी करी हात जोडून काय करावे म्हणे नारद म्हणे इंद्राशी उपाय करावा त्वरित जावे तुम्ही ब्रह्मा पाशी तोई साही त्वरित करील इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारून वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मापयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावशी ऋषिकेशी उपाव करील निर्धारी म्हणून निघाले 3 जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटी जली नारायण सांगती वृत्तांत रावणाचा वीराची म्हणे विष्णूशी प्रतिकार करा वेगेशी कारण असे तुम्हाशी राम अवतारी परियसा 33 कोटी देवांशी घादले असे बधुनीसी याचे कारणे तुम्हासी कारण असे अवधारा ईश्वरांचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्य जाग आता रावण अभंग त्याची ईश्वर होईल त्वरित उपाव कराया पुढे जड होईल तुम्हासी निर्धाळवया राक्षसांशी अवतुरुणी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुर्नाना श्री विष्णू म्हणे कोपून काय नासिले म्हणून निघाला जड करी कैलासी विष्णू आला ईश्वर पाशी म्हणे शंकरा काय करिले हे प्राणलिंग रावणासी दिले देणे काय करणे तुम्हा रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्यांचे मृत कारागृह असती समस्त केवे सुट्टी सांग आम्हा ऐशा दुराचया वर देती तुम्ही कैसा देवत्व गेले त्याच्या घराशी घेईल स्वर्ग निधारी
विचारी ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टला त्याची भक्तीसी विसर पडला आम्हासी संतोष न दिदले प्राणलिंग आपले स्थिर शेदून देखा विना केला स्वस्त असता स्वप्त स्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी दैत्य सत्य परियसी भुली पडली भक्तीशी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता का आम्हासी सायास वय बहुता दैत्य दैन्य उन्मत होता ती देव दुजाजी लोकांशी पीडा करती ती बहुसी याची कारणे आपण असे अवतार घेणे घडते देखा कधी दिदले लिंग त्याशी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी 5 गटी झाले देखा एकताची शिववचन उपाय केला नारायणे चक्र पाठवले सुदर्शन सूर्य आड व्हावसी बोलून नारदाशी सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितशी जातो लंकेशी रावण मागे जाऊन त्याशी विलंब करावा पर्यसी जाऊन ला द्यावे लंकेशी त्वरित जावे मनी तसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणाचा तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावया तैसी ऐसी एकूण या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदिता पाठविन विष्णू विचारी गणेश्वरा ते विनवून पाठवे मने विघ्नासी बोलवून गणेशाशी सांगे विष्णू विनेसी कैसा रावण पर्यसी तुती सदा उपेक्षिता सकळ देव वंदिते त्याचे मनोरथ पूर्ण तुझे जे उपक्षित विघ्न होय तयाशी तुझे नन नेनता रावण देखी घेऊन गेला निधान प्राणलिंग अतिवेशा नेले शिवा चाळूने आता तू करुणे रावणापाशी जावे कपट रूपे व्हावे कुब्ज वाळ वेश धरून वाटेसी होईल अस्तमान रावण करी संध्याबदन नारद गेला याची कारण विलंब करावा या रावणासी आज्ञा शिवाशी रावणाची लिंग न ठेवावे भूमिसी सोचाम चमन समयासी आपणा जवळीन ठेवाल बाळ कपने तुवा जावे शिष्य रूपी कर्णा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासून संध्या समयी तुझ्या हाती लिंग देईल विश्वासर्थी तुवा ठेवावी शिती लिंग राहील तेतुची येणे परी गणेशी शिकवी विष्णू पर्यसी संतोषणी महाहर्षी भातुके मागे तयावेळी लाडू तिळवे पंच खाद्य ईश्व खोबर दंड माग शर्करा घृत शीर द्यावे त्वरित चणे भिजवून आपण असे तांदूळ लाया साखरेसी त्वरित देणे भक्षणांसी जे जे मागे विघ्नेश्वर त्वरित देई शार्गंधर भक्षित निघाला वेद वक्र ब्रह्मचारी वेश धरून गेला गणेश तेथे गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महाकडे उभा ठेला रावणा पुढे म्हणे कोठून आला रावण म्हणे नारदासी गेला होता कैलासी केले उत्संग तपाशी संतोष विले चंद्रमोळी प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिले आणि सांगितले संतोष लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लादताशी अमृत जाण आम्ही आदित दाखवी लिंग आम्हा कैसी खून जाणे परेसी लिंग लक्षण तुम्हासी सवस्तर सांगून नारदाच्या बोलाशी विश्वास न करी परेसी दाखवी धरून करेशी व्यक्त करून लिंग तयवेळी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमा प्रकाशा सांगून एक बहुतेस्या कथा बैसून या लिंग उपजले कवजने दिले परवेसी एक चित्त परेसी कथा घेऊन सकळ मृग एक काळंगनी ऐसी ब्रह्मखंड पर्यसी पडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वर गेले परिदेशी मृग मारला पर्यसी बक्षिले भेद तयेवेळी त्याशी होती 3 शिंगे त्या खाली होती 3 लिंगे तिघी घेतली 3 भागे प्राणलिंग पर्यसा लिंग महिमा ऐकून जे पूजतील वर्ष 3 त्याचे ईश्वर होतील निर्गुण वरद मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक अपार महिमा सांगेन एक निमा रावण म्हणे काय आम्हा जावे तरीत लंकेस म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्तमान हाय जवळी संध्या व काळ ब्राह्मणाशी सहस्र वेद तू वचसी संध्या काळ मार्ग क्रमशी वाटेल होईल तुझ निशी संध्या लोप होईल आम्हा राहू संध्यावदनी म्हणेन नारद विनेसी पुसोनिया रावणासी गेला नदीशी नारद इतक्या अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी रावणा पुढे चरणाचारी समिधा तोडी कौतिके रावण चित्ती मानसी व्रतभंग झाला आपणासी संध्या करावी त्रिकाळदेशी संध्या घडला मनस ईश्वर सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीवर संध्या समय झाली निशी काय करू म्हणे तव देखील ब्रह्मचारी अति सुंदर बाळकापरी हिंडी तसे नदी तीरी देखिले रावण तयेवेळी मग विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत नाही न करील आम्हास विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तीसी लिंग असेल तयापाशी बाळक हाय हा निश्चित असे म्हणून गेला तयाजवळी देखून या दश शिर पडित असे लंबोदर रावण झाला द्विजर अभय म्हणत गेला जवळी रावण पुसे तयाशी तू कवन सांग आम्हाशी माता पिता कवन तुझशी कवन कुळी तुझा जन्म ब्रह्मचारी म्हणे रावणा इतके पुससी किंकारण आमचे बापे तुझ रीना काय देणे सांग मज हसून लंकेश्वर लोभ धरिला त्याचा कर सांग बाळ कवनांचा कुमार प्रतिभावे पुस्तामी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुसी जटाधारी भस्मांसी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणजे नाम तयाशी भिक्षा मागे अर्निशी वृषभ्रारूढ उमा सरसी जननी झाली जगन्माता इतके हा आम्हा पुसती तुझे देखता भीती आम्हाशी बहुत होत असे पर्यसी सोडी कर जाईन रावण म्हणे ब्रह्मचारी तुझा पिते असे दारिद्री सदा भिक्षा मागे भारी सौख्य तुझं काही नाही आमचे नगर लंकापूर रत्नाखचित अवती घर आम्हास व चल कुमार देवपूजा करी सके जे जे मागशी आम्हाशी सकळ
देईन पर्यसी सखे चल आम्हारसी म्हणे रावण तयेवेळी ब्रह्मचारी म्हणे त्याशी लंकेशी आहे पौत राक्षसी आम्ही बाळ करण्यवासी खातीत तेथे मज देखा न ये तुझ्या नगराशी सोडीन जाईन घराशी शुदे पिल्लो ब्रह्मवसी म्हणून भिक्षितो मागतो इतके ऐकून लंकानाथ बाळ काते सकोभित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करी तव करे भाव बाळक विनवी तयसी न धीरी लिंग पर्यसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असेल तुझे लिंग असेल जड बाळक असे वेडे निघे लिंग जोड सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी सकोभित लिंग देत लंकानाथ संध्या करणे आपण त्वरित समुद्री तीरी बैसला ब्रह्मचारी थडीसे उभे विनवीच रावणासी आपण ठेवन त्वरित भूमीवरी 3 वेळ तुम्हाशी बोलवीन पर्यसी वेळ लागला तुम्हाशी ठेवन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करून उमा गणेश लिंग धरून समस्त देव विसुनी बैसुनी पाहती कौतुक अर्घ्य समय रावणाशी बोलवावी गणेश पर्यसे जड झाले आपणाशी लिंग घे म्हणत असा न्यासपूर्व अर्घ देखा रावण करीतो विवेका हाती दाखवतो बाळका येतो राये म्हणून अनुके एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणितसे नये रावण ध्यानस्थ गणेश उच्चरण समस्त देवी साक्ष करीत लिंग ठेवले भूमीवरी श्री विष्णू स्मरण लिंग ठेवले स्थापून संतोष झाला गगने पुष्पे वर्षती सुरवर अर्घ देऊन लंकेश्वर निघून गेला ठेवून स्थापत संतोष झाले गगनी पुष्पवर्षी सुरवर अर्घ्य देऊन लंकेश्वर निघून आला वगेत्वर मग देखील लिंग तत्र तंतो भूमीवर ठेविला आवोशीने रावण देखा टोले मारी गणनायक हास्यवज्ञ रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पित्याशी सांगेन आता त्वरेशी का मारले बाळकाशी म्हणून निघाला रडत देख मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापे धरणी तयवडी रावण उचली महाबळी न लिंग ये शिरापळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडुनी ओढता रावणे गोकुर्ण क्षेत्रावर झाले देखायसी करून लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकुर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले आणि कसे अपार महिमा सांगते असे अनुपम स्कंद पुराणी असे विस्तारुणी महिमा ख्याती असे त्रिभुवनी ऐकून शिष्य असे सद्गुराच्या बोले नामधारक संतोषेला पुनरपी चरणा लागला म्हणे सरस्वती गंगाधर श्रीध चरित सद्गुरु चरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्रीनु सिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादी गोकुर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्टोध्याय श्री सद्गुरु दत्तोपन्न नमस्तु सद्गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मित्रांनो इथे हा गोकुर्णी महिमेचा 6वा अध्याय समाप्त झालाय। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे 3 अध्याय आवडले असतील। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा।